वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण न्यूटन रॅप्सन मेथडचा फर्स्ट न्यूमेरिकल सॉल्व केला होता। आजच्या लेक्चरमध्ये सेकंड न्यूमेरिकल सॉल्व करू। बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे, सिंपली तुम्हाला स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचे आहे। लास्ट लेक्चरमध्ये जो न्यूमेरिकल सॉल्व केला होता तिथे इनिशियल रूटची व्हॅल्यू दिली होती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जो न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे तिथे इनिशियल रूटची व्हॅल्यू दिलेली नाही आहे। तर इनिशियल रूट कसं घ्यायचं ते ह्या लेक्चरमध्ये तुम्ही समजून घ्या आणि प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे ते सुद्धा आपण बघू। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा आता न्यूमेरिकल सॉल्व करू। क्वेश्चन 2 समर 18च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे। बघा समर 18च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे, युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड फाइंड द रूट ऑफ इक्वेशन x⁴ - x - 9 = 0 कॅरी आउट 3 आयटरेशन्स। बघा सोल्यूशन स्टार्ट करू। सर्वात पहिले गिवन काय दिलं आपल्याला, x⁴ - x - 9 = 0। बघा गिवन इक्वेशन इक्वेट टू 0 तर ऑलरेडी इक्वेट केलेलं आहे। याला फंक्शन ऑफ x घ्यायचं। बघा फंक्शन ऑफ x = x⁴ - x - 9। याला इक्वेशन काय ते नाव देतो, ए नाव देतो याला, इक्वेशन 1च नाव देतो। ठीक आहे, याला इक्वेशन 1 नाव देतो। बघा इथे आपल्याला इनिशियल रूट दिलेलं नाही आहे, तर साधारण आपण इनिशियल रूट फाइंड आउट करून घेऊ का इनिशियल रूट कुठे असेल आपला तो। कारण मागच्या लेक्चरमध्ये जो न्यूमेरिकल सॉल्व केला तिथे आपल्याला इनिशियल रूटची व्हॅल्यू दिली होती, इथे दिलेली नाही आहे। तर कसं करायचं बघा, आपल्याला काय करायचं आहे इथे सेम x = 0 x = 1 म्हणजे जसं आपण बायसेक्शन मेथडमध्ये केलं किंवा रेग्युलर फॉल्सी मेथडमध्ये केलं तसंच इथे स्टेप्स फॉलो करायची आहे। आपल्याला बघायचं एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशी व्हॅल्यू आली म्हणजे आपला रूट तिथे लाईज होतो। बघा पुट x = 0 इन इक्वेशन 1। बघा पुट x = 0 इन इक्वेशन 1। इथे काय येईल, फंक्शन ऑफ 0 = 0⁴ - 0 - 9। 0⁴ काय असतो 0, इथे काय येईल -9। पहिली व्हॅल्यू काय आली -9 आली। पुट x = 1 इन इक्वेशन 1। बघा फंक्शन ऑफ 1 = 1⁴ - 1 - 9 बघा x जागी पुट केला 1 पुट केला, 1⁴ का असतो 1च असतो। आता 1 मायनस बघा 1⁴ काय होईल 1च होईल, 1 - 1 काय 0। इथे व्हॅल्यू काय येते -9च येते, व्हॅल्यू काय येते -9च येते। देन पुट x = 2 इन इक्वेशन 1। फंक्शन ऑफ 2 = 2⁴ - 2 - 9 बघा आता इथे आन्सर किती येते बघू, 2⁴ - 2 - 9 आन्सर येते +5। आन्सर येते +5। बघा एक व्हॅल्यू आपली निगेटिव्ह आली, एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, म्हणजे ही व्हॅल्यू काय 0 पेक्षा छोटी आहे, ही व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे। आता बघा आता दोन्हीपैकी आपण म्हणजे आपला रूट कुठे लाईज आहे 1 आणि 2च्या मध्ये आहे। तर एकतर आपण 1ला सुद्धा इनिशियल रूट घेऊ शकतो किंवा 2ला सुद्धा घेऊ शकतो, पण दोन्ही आन्सर तुमचं सेम येते। पण मी 2ला इथे घेतो। इनिशियल रूट x0 = 2। x0 = 2 का घेतली व्हॅल्यू, ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली। निगेटिव्ह पॉझिटिव्ह आला म्हणजे रूट आपला 1 आणि 2च्या मध्ये आहे, तर इनिशियल रूटची व्हॅल्यू किती झाली x0 = 2। याला मी हायलाईट करून ठेवतो। बघा आता आपल्याला न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला यूज करायचा आहे। तर फंक्शन ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे, बघा फंक्शन ऑफ x = x⁴ - x - 9 याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल। बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy/dx ऑफ फंक्शन ऑफ x = dy/dx ऑफ x⁴ - x - 9। बघा dy/dx ऑफ f(x) काय येईल f'(x). बघा dy/dx x⁴ सेम फॉर्म्युला x⁴n चा फॉर्म्युला nx⁴n - 1 n ची व्हॅल्यू किती आहे 4, इथे काय येईल 4x³ मध्ये मायनस साइन
डी बाय डी एक्स ऑफ एक्स, एक्सची डेरिव्हेटिव्ह का असते 1. देन डी बाय डी एक्स ऑफ 9, 9ची डेरिव्हेटिव्ह का असते 0. एफ डॅश तुमचं काय आलं 4x³ - 1. मग आता फॉर्म्युला बनवून घेऊ. फॉर्म्युला आपल्याला बनवायला लागेल युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड. आता फॉर्म्युला काय आहे, xn+1 = xn मध्ये मायनस साईन फंक्शन ऑफ xn डिवाइड बाय एफ डॅश ऑफ xn. बघा xn+1 = xn मायनस. आता बघा इथे फक्त काय करायचं आहे, फंक्शन ऑफ एक्स. बघा फंक्शन ऑफ एक्सची व्हॅल्यू काय, x⁴ - x - 9. फक्त इथे काय लिहायचं, n लिहायचं. फक्त काय लिहिते, xn⁴ - xn - 9 डिवाइड बाय एफ डॅश ऑफ xn म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू. एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे, 4x³ - 1. इथे काय येईल 4xn³ - 1. फक्त काय केलं, एक्सच्या जागी इथे n लिहिलं. आता बघा याला आपण सिम्प्लिफाय सुद्धा करू शकतो. डायरेक्ट ही व्हॅल्यू जरी यूज केली तरी चालेल. आता याला मी सिम्प्लिफाय करतो म्हणजे पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन इझी झालं पाहिजे. मग आता इथे एलसीएम घेतो याचा, xn+1 तुमचा इथे आहे तसाच. आता बघा इथे सिम्पली ते एलसीएम घेतो. आता xnच्या डिवाइडला इथे काय नाही म्हणजे काय असणार, 1च असणार. आता 4xn³ - 1 ने 1ला मल्टिप्लाय केलं, 1ला इथे मल्टिप्लाय केलं तर तीच व्हॅल्यू राहते सेम. म्हणजे काय लिहिते 4xn³ - 1. then क्रॉस मल्टिप्लाय करू. बघा 4xn³ इंटू xn का होईल 4xn⁴. बघा xn³ आणि xn का होईल xn⁴. देन 1ने मल्टिप्लाय केलं तर काही सेम राहील -xn. आता 1ने मल्टिप्लाय करू. बघा इथे पण इथे मायनस साईन आहे. आता 1ने मल्टिप्लाय केलं ही व्हॅल्यू सेम राहते, फक्त मायनस साईन काय होईल इथे बघा, इथे काय पॉझिटिव्ह आहे, प्लस मायनस काय होईल मायनस. इथे काय होईल -xn⁴. इथे काय होईल मायनस मायनस काय होईल +xn. इथे मायनस मायनस काय होईल +9. बघा 1ने मल्टिप्लाय केलं ही व्हॅल्यू सेम राहते, फक्त मायनस साईन असल्यामुळे प्लस मायनस 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 प्लस मायनस मायनस प्लस. एकदम सिंपल आहे. तुम्हाला हे सिम्प्लिफिकेशन जमत नसेल तुम्ही ही व्हॅल्यू डायरेक्टली इथे यूज करू शकता न्यूमेरिकल सॉल्व करताना, फर्स्ट आयट्रेशन सेकंड आयट्रेशनमध्ये. बघा xn+1 = आता बघा इथे कॅन्सलेशन बघू काय काय होतं आहे. बघा पॉझिटिव्ह xn निगेटिव्ह xn, देन 4xn⁴ - xn⁴. म्हणजे 4 मधनं 1 गेला. मग इथे काय नाही म्हणजे काय असणार, इथे 1 असणार. बघा 4 मधनं 1 गेलं, राहिलं काय 3. काय राहिलं इथे 3xn⁴. 3xn⁴ आणि इथे +9 तुमचा इथे आहे तसाच डिवाइडला 4xn�³ - 1. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता हे सिम्प्लिफाय झाले. आता व्हॅल्यू पुट करणं आपल्याला इझी जाईल. आता बघा फर्स्ट आयट्रेशन घेतो. फर्स्ट आयट्रेशन. आता nची व्हॅल्यू काय करायची, 0 पासून स्टार्ट करायची. n = 0. बघा पुट n = 0 इन इक्वेशन 1. बघा 0. बघा nची व्हॅल्यू किती घेतली, 0 घेतली. तर 0 + 1 काय होईल इथे x1 = इथे काय येईल 3x1⁴ + 9 डिवाइड बाय xnची व्हॅल्यू किती 0 आहे इथे. बघा nची व्हॅल्यू किती 0. बघा इथे 0 + 1 काय होईल 1 होईल. इथे काय होईल 3x0⁴ + 9. इथे 4x0³ - 1. बघा nची व्हॅल्यू किती आहे 0. आता बघा x1ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. बघा x0ची व्हॅल्यू इनिशियल रूटची व्हॅल्यू आपली आली होती ती इथे पुट करा. 3 × x0ची व्हॅल्यू किती आहे 2⁴ + 9 डिवाइड बाय 4. x0ची व्हॅल्यू किती आहे 4 2⁵ - 1. बघा x1चा आन्सर येत आहे 3 × 2⁴ + 9
डिवाइड बाय 4 2चा क्यूब मायनस 1 1.838 x1चा आन्सर येतं आहे 1.838 बघा. ॲटलिस्ट पॉईंट नंतर तुम्ही 3 डिजिट तरी यूज करा. x1चा आन्सर किती आलं 1.838. बघा हे झालं फर्स्ट आयट्रेशन. देन सेकंड आयट्रेशन घेऊ इथे. सेकंड आयट्रेशन एनची व्हॅल्यू काय झाली आता 0 होती. आता एनची व्हॅल्यू किती घ्यायची 1 घ्यायची. एन इज इक्वल टू 1. बघा पुट एन इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. बघा इक्वेशन 2 नाव दिलेलं आपण. इथे काय होईल बघा एनची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे 1 + 1 काय होईल 2. इथे काय होईल 3x1⁴ प्लस 9 डिवाइड बाय 4x1³ मायनस 1. बघा इथे 1 + 1 काय होईल 2. बाकी ठिकाणी x1. आता x2 इज इक्वल टू 3. x1चा आन्सर किती आला होता आपला 1.838. 1.838⁴ प्लस 9 डिवाइड बाय 4 1.838 त्याचा क्यूब मायनस 1. तर x2चा आन्सर किती आहे 3 1.838⁴ प्लस 9 डिवाइड बाय 4 1.838 त्याचा क्यूब मायनस 1. आन्सर येतं आहे 1.813. 1.813 हे झालं तुमचं सेकंड आयट्रेशनचा आन्सर. x2 इज इक्वल टू 1.813. आता थर्ड आयट्रेशन घेऊ. थर्ड आयट्रेशन एनची व्हॅल्यू किती झाली 0 झाली 1 झाली. आता एनची व्हॅल्यू किती असेल 2. पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करू. आता एनची व्हॅल्यू किती आहे 2 + 1 काय होईल 3. इथे काय येईल x3. इथे काय येईल 3. इथे काय येईल 3x2⁴ प्लस 9 डिवाइड बाय 4x2³ मायनस 1. x3 इज इक्वल टू बघा 3. x2चा आन्सर किती आला आहे 1.813⁴ प्लस 9 डिवाइड बाय 4 1.813 त्याचा क्यूब मायनस 1. बघा तुम्हाला हे सिम्प्लिफिकेशन जमत नसेल तर तुम्ही काय करता ही सेम व्हॅल्यू इथे लिहा. सेम n इज इक्वल टू 0 पुट किती काय 0 + 1 x1. फक्त तुम्हाला हे सगळं लिहावं लागेल. तिथे थोडं सिम्प्लिफाय केलं तर कॅल्क्युलेशन इझी होऊन जातं आहे. आन्सर कसंही करा हे इक्वेशन जरी यूज करून तुम्ही सॉल्व केलं आन्सर तुमचं सेमच येतं आहे. बघा व्हॅल्यू पुट करतो आता 3 × 1.813⁴ प्लस बघा 3 × 1.813⁴ प्लस 9 डिवाइड बाय 4 × 1.813 त्याचा क्यूब मायनस 1. 1.813 बघा 1.81 बघा फायनल आन्सर किती आलं 1.813. x3 इज इक्वल टू 1.813. रूट ऑफ इक्वेशन शेवटी मेन्शन करायचं. द रूट ऑफ इक्वेशन x⁴ minus x minus 9 is equal to 0 is 1.813. बघा यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.
साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.